नमस्कार. आजच्या या खास माहिती सत्रात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बालभारतीने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी एक नवं परिपत्रक काढलंय. आता शिक्षण क्षेत्रातले बदल म्हटलं की थोडा गोंधळ उडतोच, बरोबर? पण काळजी करू नका. आज आपण हा संपूर्ण आराखडा इतक्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की शाळा व्यवस्थापन, पालक आणि वितरक या सर्वांसाठीच पुढचं वर्ष अगदी तणावमुक्त जाईल. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आज आपण प्रामुख्याने 4 गोष्टी पाहणार आहोत. नवीन पाठ्यपुस्तके, जुन्या अभ्यासक्रमाचा शेवट, त्यानंतर मराठी भाषेची सक्ती आणि शेवटी काही महत्त्वाचे नियम आणि सवलती. तर सर्वात आधी आपण पहिल्या आणि सर्वात मोठ्या बदलाकडे वळूया, तो म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP नुसार होणारे बदल. आता हे नीट समजून घ्या. इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वी साठी NEP नुसार पूर्णपणे नवी कोरी पाठ्यपुस्तकं येणार आहेत. पण दुसरीकडे इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष जुन्या अभ्यासक्रमाचं अगदी शेवटचं वर्ष असणार आहे. त्यामुळे शाळा आणि वितरकांसाठी हा एक मोठा अलर्ट आहे. जुन्या पुस्तकांचा उगाचच जास्त साठा करून ठेवू नका, कारण पुढच्या वर्षी ती पूर्णपणे बदलली जाणार आहेत. पण थांबा, यात एक दिलासा देणारी बातमी सुद्धा आहे. इयत्ता 5वी, 7वी आणि 8वीच्या सध्याच्या एकात्मिक आणि नियमित पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल होणार नाहीये. त्यांचा आशय आणि मूल्यमापन जसंच्या तसं राहील. ही पुस्तके बालभारतीकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी याबाबतीत अगदी निश्चिंत राहायला हरकत नाही. आता आपण परिपत्रकातल्या एका महत्त्वाच्या परिशिष्टाकडे बघूया, जिथे नवीन पुस्तकांची रचना दिली आहे. आता या नव्या पुस्तकांची रचना किती रंजक आहे ते पाहूया. इयत्ता 2रीसाठी गणित, इंग्रजी आणि बालभारती हे मुख्य विषय असतील, जे तब्बल 10 माध्यमांमध्ये उपलब्ध होतील. 3री आणि 4थीसाठी यात आपल्या सभोवतालचे जग म्हणजेच EVSची भर पडणार आहे. आणि 6वीच्या मुलांसाठी सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल असे सखोल विषय या नव्या अभ्यासक्रमात जोडले गेलेत. अगदी पद्धतशीर नियोजन केले, नाही का? आणि हो, जाता जाता एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट. 6वीसाठी मुख्य विषयांसोबतच जुन्या अभ्यासक्रमातली हिंदी, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगू आणि गुजराती यांसारखी काही वैकल्पिक भाषांची पुस्तकं पुन्हा छापून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे ही भाषा निवडणाऱ्या मुलांची कोणतीही गैरसोय होणार नाहीये. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या आणि लक्षवेधी टप्प्याकडे. तो म्हणजे अमराठी माध्यमांच्या शाळांसाठी मराठी भाषेची सक्ती. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांसाठी आता शिकू मराठी आनंदाने हे नवकोरे पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यात आलंय. होय, इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी भाषा अगदी सहज आणि हसत खेळत शिकता यावी, हाच यामागचा मुख्य हेतू आहे. आणि हा मुद्दा फक्त इंग्रजी माध्यमापुरता मर्यादित नाहीये बरं का. हिंदी, उर्दू, गुजराती अशा इतर तब्बल 8 माध्यमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने करू मैत्री मराठीशी हे आणखी एक स्वतंत्र पुस्तक सक्तीचं केलंय. म्हणजे बघा, शाळेचं माध्यम कोणतंही असो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याची मराठी भाषेशी नाळ जोडलेली राहायलाच हवी, यासाठी उचललेलं हे खरोखरच एक व्यापक पाऊल आहे. आता आपण या माहिती सत्राच्या शेवटच्या भागात आलो आहोत, जिथे काही अतिशय कडक नियम आणि एका भन्नाट सवलतीबद्दल आपण बोलणार आहोत. शासनाचा एक अत्यंत स्पष्ट आणि कडक निर्देश आहे. तो म्हणजे कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना खासगी प्रकाशनांच्या प्रात्यक्षिक नोंदवह्या म्हणजेच प्रॅक्टिकल जर्नल्स विकत घेण्याची सक्ती करू शकणार नाही. इयत्ता 9वी ते 12वीच्या मुलांसाठी बालभारतीने स्वतःच्या विशेष नोंदवह्या तयार केल्या आहेत आणि त्याच वापरणं आता बंधनकारक असणार आहे. आणि आता वेळ आहे एका अशा आकड्याची जो ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. तो आकडा आहे 40%. बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ही सवलत नेमकी कशावर आहे? तर शिक्षण तज्ज्ञांनी इयत्ता 8वी ते 12वीच्या मुलांसाठी अतिशय दर्जेदार अशा स्वाध्याय पुस्तिका म्हणजेच वर्कबुक्स तयार केल्या आहेत. या अधिकृत वर्कबुक्सच्या छापील किमतीवर बालभारती थेट 40% सवलत देतेय. मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांसाठी ही सवलत लागू आहे. विद्यार्थ्यांनी या उत्तम साहित्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा आहे. तर मंडळी, आपण या नव्या आराखड्याचं अगदी सखोल विश्लेषण पाहिलं. नवीन अभ्यासक्रम, जुन्या पुस्तकांचा शेवट, मराठीची सक्ती आणि प्रात्यक्षिकांचे कडक नियम, सगळंच आता स्पष्ट झालंय. पण शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. 2026च्या या मोठ्या शैक्षणिक बदलासाठी शाळा, पालक आणि विद्यार्थी खरोखरच पूर्णपणे तयार आहेत का? आजच्या या माहितीचा वापर करून उत्तम नियोजन करायला नक्कीच मदत